आत्ता आलो खऱ्या अर्थानं, म्हणजे आलेल्यांचं कौतुक नाही बरं का, ना आयोजकांचं कौतुक नाही. मला जोंजाळ सरांनी, गाजरे सरांनी सांगितलं आमचं नाव सुद्धा घेऊ नका म्हणून. ही साहित्य परिषद मोठं होण्याचं लक्षण बरं का शिंदे सर. हे ज्या वेळेला होतात, आता लेखक सर आहेत सर, ही लोक असे, हे आम्ही गेल्यानंतर लोक सांगतात की बाबा आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय. साहित्य परिषद किंवा एखादी व्याख्यानमाला मोठी व्हायची असेल तर कार्यकर्ता कार्यकर्त्यासारखा असावा लागतो. आज आपला कार्यक्रम झालेला आहे 2 दिवसापूर्वी, तरी आपण एका प्रेक्षकात येऊन बसण्यासाठी लय मोठं मन लागतं, ते ह्यांच्यात आहे खऱ्या अर्थानं. या नंतर माणसं युगोनं माणसं इतकी मोठी होत जातात की माणसाला वाटतं माझ्या पलीकडचं जग नाही. पण ही चळवळ पुढे गेली पाहिजे साहेब. हे वाटणं म्हणजे काय, तर वक्ता असताना पुन्हा येऊन प्रेक्षकात बसायचं, कारण ही परिषद मोठी व्हावी, ही चळवळ मोठी व्हावी. आज तिने येताना मला किती चहा, नाश्ता, लशी वगैरे, इथं आलो 5 मिनिटाची वेळ नव्हती तरी सरांनी मला स्वतः पळत लहान बाळासारखं कंगवा ते सगळं दिलं, चहा दिला. ही म्हणजे एखाद्या माणसाला वातावरण करण्याची भूमिका आहे. आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो एका शहरात, अर्धा तास बसलो, कोणच आलं नाही. अर्ध्या तासाने एक महिला आली छुम 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 करत, एवढा लांबडा कप, त्याच्यावर मोराचं चित्र. आम्हाला वाटलं दूध असेल, काजू पिस्ता बदाम असेल म्हणून मान वर करून बघितलं तर त्याच्यात चहा होता. चहा एवढा होता, एवढा होता, एवढाच होता. आणि मला म्हणते 1200चा आहे का? मी म्हटलं 12 थेंब चहा घालायचाच का? पुन्हा गेली, दुसरा ट्रे घेऊन आली छुम 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 करत, त्याच्यात लाडू होता. लाडू एवढा होता, एवढा होता. कोमा आता तेच झालंय. लाडू एवढा होता, एवढा होता, एवढाच होता. आणि असा नका धरून मला म्हणते अक्का खायचा. मी म्हटलं तुझ्या लक्षात कसंही ना मी उपाशी आहे म्हटलं. तर मला म्हणते अक्का खायचा. मग मीही आपल्या शहरात आलोय म्हणल्यावर म्हणलं काय वहिनी चेष्टा करताय, मला सरेल का? तर मला म्हणते खाताना सांड वगैरे नका. आता तिळगुळ एवढा लाडू खायचा किती, सांडायचा किती हो. मला म्हणते खाताना सांड वगैरे नका, नाहीतर मुंग्या होतील. मुंग्या म्हणल्या मी पाय चोर घेतले. मला म्हणते का हो मुंग्या म्हणल्या एवढं घाबरला का? अहो म्हणलं आम्ही गावाकडची माणसं, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, मुंग्या म्हणल्यावर घाबरतो. म्हणले तिकडे नसतात काय? कुठल्या म्हणलं इथंच पुण्या मुंबईत बघाय गावलं. आता हिला काय सांगायचं, आमच्या भाकरीच्या बुटीत सगळ्या मुंग्याच असते. हरभऱ्याचं डाळ जाडून खाल्ल्या की आम्ही चपात्या जाडून खातोय म्हणून सांगू. तर मला म्हणते चला तुम्हाला हॉल दाखवते, किचन दाखवते, टेरेस दाखवते, कमोड सुद्धा दाखवते. 70,000चा आहे. मी म्हणलं एवढा एवढा लाडू चारून कशाला कमोड दाखवतेस? मोठे मोठे 4 घातले असतेस, तू दावले नसतेस तरी आम्ही दरवाजा मोडून बघितले असते. म्हणलं सगळा खरोखर म्हणजे हे व्यासपीठावर बोलायचा शब्द ना, खोळ्याचा बाजार सगळीकडे चालू. आम्ही एका सीएनच्या जवळ बसलो होतो, सोमन साहेब म्हणून, तिथे एक लेडीज होती, असं खर्चाचा विषय निघाला बरं का. आणि मग एक ती साहेब काय म्हणले की एका महिलेने 50,000चा साडी घेतली. मग आयला म्हणलं ह्या महिला अशा 50,000च्या साड्या घ्यायला लागल्या, माणसं अशी 20,000चा 50,000चा ड्रेस घ्यायला लागले. त्याच्यावर ती महिला बी सामील झाली त्या बोलण्यात. काय म्हणले बायकासने कळण्यात झालंय कसा बी खर्च करायला लागले. तर आम्हाला वाटलं हिला जरा कळायला लागलं, म्हणून तिला आम्ही चर्चेच्या मुख्य भागी घेतली. म्हणलं तुम्ही म्हणताय बरं झालं. नाही म्हणले कळाय पाहिजे का नाही सांगा, 50,000ची साडी घ्यायची काय काम आहे का? मी असं कधीच करत नाही म्हटलं. मी 25,000च्या 2 घेते म्हटलं. खरं हा विनोद नव्हे बरं का. आज इतकी अवस्था अशी आहे की बूट 2.5 लाखाच्या तो
कोण आहे आता तो रॅपर, कोण आहे तो? बादशाह ना, बादशाह. 2.5 लाखाचे बूट आहे ते, हनी सिंग वगैरे 5-5 लाखाचे बूट घाला. ह्या जगात श्रीमंतीवर दिपावायचं आता दिवस राहिलेले नाहीत का? राहिलेत सांगा. पहिलं हे फॉर्च्युनर इनोवा कुठं लागायच्या? तिरुपतीलाच लागायच्या का नाही? साई ट्रस्ट पुढेच लागायच्या का नाही? आता मसोबाला कोंबड कापाय बी जात आहे BMW वर. आता वडापावल्याचं बंगला आहे ते माहिती आहे. त्यामुळे श्रीमंतीने आता इथून पुढे कुणालाही दिपवता येणार नाही. दिपवावं लागेल चारित्र्य, सभ्यता आणि नम्रतेनं. ते आपल्याला साहित्य देतं मित्र. आपल्याला जमिनीवरच राहावं लागेल तरच आपल्याला जमीन स्वीकारणार आहे. आणि ते काम साहित्य करत असताना ही परिषद करत आहे. तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. मित्रांनो, 20 वर्ष झालं साहित्याच्या प्रांतात आहे. या अंगावरून या अंगावर होताना फक्त मला कथा दिसते. जयवंत आवटे विचारतरंग नावाचं YouTube चॅनेल आहे. तुम्हाला जर घरी वाटलं तर थोडं काही बघायचा आनंद घ्यायचा असेल तर बघा. आणि आपलं 12 गावचं संचित नावाचा कथासंग्रह आहे. जर कथा आवडली आणि जर आपल्या आईनं, आपल्या बहिणीनं, आपल्या मुलीनं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण स्वतः कसं वागायचं हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या कथेच्या माध्यमातून मी थोडा माझ्या कृतीनुसार व्यक्त झालेला आहे. जर जाताना पुस्तक वाटलंच तर ते नजरेखालून घाला. तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. निश्चितपणानं तुम्ही म्हणाल की अशी कथा आम्ही आयुष्यात ऐकली नाही, पण मलाही घरी जाऊन सांगता आलं पाहिजे की 20 वर्ष झालं कथाकथन करतोय, पण महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूर इतकी दाद मला आजपर्यंत मिळालेली नाही. मी जयवंत आवटे तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. सदाच लग्न होऊन 2 महिने झालतं तरी बिचार मारुतीच्या देवळात झोपत होत. गावात हर प्रकारची देवळं होती आणि तितक्याच प्रकारची माणसं होती. ज्यांचा एकाच बायको विश्वास आहे ते रामाच्या देवळात झोपत होते आणि ज्यांचा एकापेक्षा जास्त बायको विश्वास आहे ते कृष्णाच्या देवळात झोपत होते. सदाचा लग्नावर विश्वास होता, आपल्या बायको विश्वास होता, तरी मारुतीच्या देवळात झोपत होत. का तर सदाचा दोस्त नाग्या ती मारुतीच्या देवळात झोपत होत. सदा आणि नाग्या दोघं जिगरी दोस्त होते. दोस्ती म्हणजे काय कळायच्या आधीपासून दोघं दोस्त होते. आता कळायला लागल्यावर सदाचा नाविलाज झाला. अहो नाग्या होतच तेवढा आगाव. बारकवतं तेव्हा कुलकर्णींच्या जेवणाचं निमंत्रण नव्हतं तरी जेवाय गेल. आम्रखंड दोन्ही हातानं खाल्ला आणि त्याच हातानं बोंबलत गावभर फिरलं. बामणाच्यात गुळमाट झुंका केलाय. ह्या नाग्याला पिक्चर बघायचा लय ना. पिक्चर बघणार आणि गावातल्या बायकांची आणि माणसांची नावं अगदी तशीच ठेवणार. आता हम आपके है कोण आलं बघून आणि मशिगत दिसणाऱ्या माळ्याच्या मंगीला माधुरी दीक्षित म्हणायला लागलं. पार्टनर पिक्चर बघून आलं आणि कोळ्याच्या काळ्या कंबळीला कैटरीना कैफ म्हणायला लागलं. अमिताभ बच्चनचा पिक्चर बघून आलं आणि घरी गेला. आई म्हणली नाग्या रॉकेल घेऊन ये. लांबडीच्या लांबडी लाईन. ही एकटंच उन्हात उभा राहिलं होतं. सगळी म्हणली नाग्या लाईनीत ये, नाग्या लाईनीत ये. नाग्या म्हणतोय कस हम ज्याकडे होते वैसे लाईन सुरू होते. लाईन सुरू होऊन बंद झाली तरी नाग्याला नंबर आला नाही. नाग्या हातात झालं, निराश झालं, कॅन्तच विकलान पिक्चरला गेल. ही नाग्या सदाच्या लग्नात असं बेदम नाचलं. ह्याचा नाच बघून लग्नात आणलेलं घोडं देवळातल्या नंदीगत पाय दुमडून बसलं. आता सदाच लग्न झालंय म्हणल्यावर आपलं बी लग्न झालं पाहिजे म्हणून नाग्यानं मुली बघायला चालू केली. नाग्याला वाटत होतं या जगात एक तर नागिन अशी असेल किती म्हणाल करीन तर लग्न नाग्याशीच, नाही तर कातण टाकणार. म्हणून नाग्यानं सगळ्या मुली पसंत केल्या, पण सगळ्या मुलींच्या बापाने नाग्याला नापसंत केला. मुलींच्या बापाने नाग्याला विचारलं तुझं सोशल वर्क काय, सामाजिक काम काय. मग यानं सांगायचं का नाही, मुलासनी ड्रॉप दिलं, झाडासनी पाणी घातलं. ही म्हणतंय गावात कुत्री मारायची मोहीम राबवली होती आणि सगळी कुत्री एकट्यानं मारली.
मुलीचं बाप नाकमुठी धरून घरला गेल. सदानं मुलींच्या बापासनी सांगितलं नाग्या चांगला माणूस आहे, नाग्या चांगला माणूस आहे. मुलीचं बाप म्हणलं नाग्या माणूस आहे पण माणसात नाही. मग नाग्यानं विचार केला, चिंतन केलं, मग नाग्याच्या लक्षात आलं की ज्यांचं ठरवून लग्न ठरत नाही अशीच माणसं लव्ह मॅरेज करतात. म्हणून नाग्यानं लव्ह मॅरेज करायला 4 दिवस घालवले. आणि 4 दिवसात नाग्याच्या लक्षात आलं की लव्ह मॅरेज करण्यासाठी समोरच्या पार्टीचं बी आपल्यावर लव असणं नितांत गरजेचं. म्हणून नाग्यानं रितसर लाईन मारायचं ठरवलं. दुकानात जाऊन पाऊंडचा डबा आणला, 33% एक्स्ट्रा. दाबनानं कच्चा 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 बिळकं पडली. हातावर घेतली, फास फास. किस्ती घ्यायची अक्कल नाही, जादा झाली बुडाला पुसली. पुन्हा घेतली, फास फास. असं करून पहिल्या वेळेला सगळा डबा संपवला आणि पिठाच्या गिरणीत कामाला असल्यागत पांढरधोट होऊन फिरायला लागली. आता असली चीज बघितली हो. एखादी मुलगी ह्याच्याकडे बघून हसणार की? एक मुलगी ह्याच्याकडे बघून हसली. तुझमे रब दिखता है गाणं म्हणत सदाकडे आला. आणि सदाला म्हणला, एक मुलगी आपल्याकडे बघून हसली. सदा म्हणला मुलीची जात आहे, हसायसारखी गोष्ट दिसल्यावर हसती. आता तुला बघून हसली का हसून बघितलं ह्यातला फरक कळत नाही, त्याला आम्ही काय करायचं? नाही म्हणलं आपलं तिच्यावर प्रेम आहे, तिचं आपल्यावर लव आहे. सदा म्हणला असू दे. नाही म्हणलं आपण तिला लेटर लिहिणार. सदा म्हणला SMS चा जमाना आहे, ईमेलचा जमाना आहे, व्हॉट्सअपचा जमाना आहे, कशाला लेटर लिहितोस? नाही म्हटला, प्रेमाला ऐतिहासिक परंपरा आहे आणि त्याला असं बालगोट लावू नको. मग म्हणला लिहि. मग यानं लिहिलं, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण. सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, प्रश्न आहे जीवनाचा तो फक्त हो म्हण. यानं लिहिलं, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, प्रश्न आहे जीवनाचा तो फक्त हो म्हण. मुलगीनं उत्तर लिहिलं, मला आश्चर्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून. मला आश्चर्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून. नाग्या तू जिवंत कसा, कुत्रे मारायची मोहीम राबवू. नाग्या म्हणला, ह्या साहित्य परिषदेच्या नादाला लागून उगं मराठी लिहिलं, हिंदीत लिहूया. प्रेम कसं नॅशनलाइज असलं पाहिजे. मग यानं हिंदीत लिहिलं, एक ही बात दिल में है सलती, एक ही बात दिल में है सलती, ताजमहल बनाना चाहता हूं लेकिन मुमताज नहीं मिलती. एक ही बात दिल में है सलती, ताजमहल बनाना चाहता हूं लेकिन मुमताज नहीं मिलती. मुलगीनं उत्तर लिहिलं, मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खान, मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खांद. नाग्या ताजमहल गेला उडत, आधी संडास तरी बांध. नाग्या म्हणला, ही मुलींची जात बुद्धू ती बुद्धूच, ह्यासनी काव्यात्मक अजिबात काय समजत नाही. शाळेत शिकवलंय तसं आपलं लेटर लिहूया. म्हणून यानं लिहिलं, श्री हनुमान प्रसन्न, आदरणीय पूज्यास शिरसाष्टांग नमस्कार. लेटर लिहिण्यास कारण की आय लव यू, बाकी सगळे ठीक आहे. तुझ्या बहिणीची खूप खूप आठवण येते. बाबांना अनेक आशीर्वाद आणि मम्मीला ते साहेब म्हणते तू गोड गोड पापा. तिथं नाग्याला असा मार मिळाला, असा मार मिळाला की नाग्या पॅन्ट बदलून आलं. सर असलं नाग्या आज पिक्चर बघून कुणासंग तर चळका मारून पहाटेचं 5ला मारुतीच्या देवळात झोपाय आलं. तर श्यामू बंडगर देवळाच्या तोंडाला झोपलं होतं आणि ती गालात हसत होत, का तर ती काल नामानाच्या सुनेला नदी उचलू लागलं होतं आणि ती सून त्याच्या स्वप्नात आली, त्यामुळे झोपत अस करत. नाग्या म्हणला, याला काय खोळबिळे झालंय का काय? असं म्हणून आत बघितलं तर लग्नातली नवी खट ट्रक घेऊन सदा झोपल्याला बघितलं आणि ही जी तळपायच्या अगं मस्तकालाच गेली.
म्हणलं लग्न होऊन 2 महिने झालेत, बायको संग साधं बोललं नाही, लग्न झालंय तरी देवळात झोपतोय, मी ह्याला रोज उठवून घालवतोय, आज जरा लेट झालं, हे जे याला उठा येत नव्हतं का? असं म्हणून शामू बंडगरच्या नरड्यावर पाय देऊन आत गेल. शामू बंडगरला वाटलं नामानाच्या सुननच आपल्या नरड्यावर पाय, म्हणून वहिनी चुकलं म्हणून नाग्याचा पाय धरायला लागला. नाग्यानं पाय झिंजाडला ना आज जाऊन दोघा तिघाला तुडवून आज जाऊन सदाला लात गाठली. सदा केव्हाच निघून गेलत आणि पाठाचा गारठा पडला म्हणून गोनोआबान रगितलं. गोनोआबा उठला आणि कुत्री मारायची काठी घेऊन मागे लागला. अहो नाग बिळात घुसावा तसा नाग्या बोळात गायब झाला. इकडं अंधाराचा फायदा घेऊन सदा घराकडे निघालं होतं. आता डोक्यात घ्या, लग्न होऊन 2 महिने झाले, बायको संग साधं बोललं नाही, लग्न झालंय तरी देवळात झोपतोय म्हणल्यावर माणूस एक नावं ठेवणार आहे का? म्हणून आपला अंधाराचा फायदा घेऊन घराकडे निघाला होता. तर रोगोआप्पा स्वतःच्या घरापुढं कमरो हात ठेवून उभा राहिला होता आणि तिची बायको इकडे भांडी घासत होती. रोगोआप्पाला कमरो हात ठेवायचा लय ना, पूर्वज त्याचं पंढरपूरचं होतं आणि पांडुरंगाच्या वानाव गेलत पण गुणाव गेलं नव्हतं. दिसल तिची माप काढायचं. इकडं भांडी घासत्या बायको सदा निघाल्याला बघितला आणि अंधारातनं झाळी मारली. सदानं वळून मागं बघितलं आणि रोगोआप्पाच्या बायकोला म्हणला, वहिनी गड्याच्या आवाजात हाका मारली काय, नटरंग बघून आलाय काय? म्हटलं नाही म्हणला मी मारले. म्हणलं आपण हाय सांग, निदान हसायच तर किंवा दात तर दिसलं असत. म्हणला मला एक सांग, तुला बायको पसंत आहे का? सदानं रोगोआप्पाच्या बायकोकडे बघितलं आणि म्हणला नको, हाय तिच्या संग बोलायचं होईना आणि हिला नेऊन काय करू? म्हटलं अरे म्हणला तुझी हा म्हणला माझी आहे की. मग म्हणला देवळात का झोपतोस? अहो म्हणला घर लहान आहे म्हणून देवळात झोपतो. लगा म्हणला मनात आणलं असतंस तर ताजमहाल बांधला असतास. लग्न करताना पत्रिका बघितली होतीस का? सदा म्हणला नाही हो. मग म्हणला असंच व्हायचं, माझी जन्मवेळ चुकली होती तर मी पत्रिका बघितली. सदा म्हणला आप्पा तुमची जन्मवेळ चुकलेली नाही, तुम्ही चुकीच्या वेळी झाला मला हे म्हणलं. रोगोआप्पा म्हणला लगा लाज वाटते का? लग्न होऊन 2 महिने झालं, बायको संग साधा बोलला नाही सण आमची माप काढतोय. सदा खजील झाला. म्हणला खरंच आहे, कशाला आपण गावाची माप काढायची? बायको संग आपण साधं बोललो सुद्धा नाही, काय नाही म्हणलं आज बायको संग बोलायचंच. असं म्हणून घरापर्यंत आला. दारात मसन रेडा बांधली होती, पाण्याचा हौद होता, आंघोळीसाठी पाण्याची बारडी भरून घेतली. आता म्हटला बायकोला पाठीला साबण लावा बोलावून बसावं गुलू बोलत. पण सरळ बायकोला हाक मारण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हणला आय जरा पाठीला साबण लावा ये ग. त्याला वाटलं आय म्हणल पुरी जाग जरा लेकराच्या पाठीला साबण लाव म्हणून ही लाजून उभा राहील. तर आय कासुटा खाऊनच आहे. बरं आली ते आली ह्याच्याकडे गेली, म्हशीकडे गेली आणि मस घासायचा असला मोठा दोंडा घेऊन आला आणि सदाचा मुंडकं धरलं खसा 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 पाठ घासायला लागली ना. अरे म्हणली सदा, म्हणली लय दिवस झालं पाठ घासीन म्हणते पण काही झालीच नाही बघ. ससा सोल्यागत पाठ घासून असा रक्ताळलेल्या दोंड्याकडे बघितलं म्हणली अरे मी मस घासायचा दोंडा घेतलाय की. सदा म्हणला तुला बोंबलून सांगत होतं तुझं ध्यान कुठं? होय रे म्हटली, म्हातारपणामुळे नजरच कमी आल्या. मस घासायच्या म्हणजे दोंड्यानं पाठ निघती. थांब म्हणले रेडा घासायचा मोठा घेऊन येते. सदा म्हणला मातोश्री पाठ घासून आमची वाट लावचीला. दोंडा ततच टाकला आणि सदाच्या आई आत गेली. सदा म्हणला काय नाही आज बायको संग बोलायचंच. असं म्हणून आत गेला. इकडं बायको भाजी नीट करत होती, आईच भाजी नीट करत होती, इकडं बायको चुलीवर स्वयंपाक करत होती. जुन्या पद्धतीचा आरसा लावते तसा आरसा लावला होता. ह्यो आरशात बघून असा भांग पाडायला लागला आणि ह्याला आरशात आपल्या बायकोचा चेहरा दिसला. निखाऱ्याच्या उजेडात ती अधिकच देखणी दिसत होती. तो डोळं भरून असा बायकोकडे बघायला लागला आणि बायकोच्या लक्षात आलं सदा आपल्याकडे आरशातनं बघतो. तशी ती लाजली तशी ह्यो हसला. म्हणला काय ना आता जुळतंय म्हटलं. म्हणून म्हणला चहा झाला का? आई म्हणले तुझं का डोळं फुटलं? मी 12 खोल्याचं घर असल्या ग विचारतोस. अरा म्हणला नाग्या म्हणतंय तीच खर. पिक्चर मधल्या गत आपल्या आयुष्यात कधीच गंमत येणार नाही. पिक्चर मधला नट लग्न झालं की बायकोचा हात हातात घेतो आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळतो. आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा, मळ्यातनं गाणी म्हणत पळावं. पुन्हा म्हटलं नकोच, आपल्या मळ्यातली कुत्री नाहीत शाने, फोडून काढतील.
मग म्हणला करावं काय, बायको संग बोलावं कसं. नाग्या म्हणते तीच खरं. पिक्चर मधला नट लग्न झालं की शर्टाची बटणं तोडतो आणि देतो लांब फेकून, आणि बायकोला म्हणतो माझ्या शर्टाची बटणं काय झाली. मग बायको येते सुई घेऊन, लावते त्याच्या शर्टाला बटणं, बसतात दोघं जण गुलू गुलू बोलत, म्हणतात गाणी. आपण बी असंच करायचं. म्हणला घेतलं खुरपं, करा 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 करा, बटणं कापली, दिली फेकून, आत गेला आणि म्हणला आई माझ्या शर्टाची बटणं काय झाली. आई म्हणली अरे सदा उक्ती घेतल्यावर असंच व्हायचं. म्हणली थांब, म्हणली काढ, तोपर्यंत ती लावते, तोपर्यंत म्हशीला आणि रेड्याला पाणी दाव. ह्यो बाहेर गेला, 2 बारड्या भरून घेतल्या, म्हशी पुढे एक ठेवली, रेड्या पुढे एक ठेवली, दोघं मचा 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 पाणी प्यायला लागली. उशीर त्या रेड्याकडे बघितलं आणि म्हणला आयला माणसाच्या जन्माला जाण्याऐवजी त्या रेड्याच्या जन्माला गेलो असतो बरं झालं असतं. निदान त्या म्हशीकडे बघून हमराय तर गावला असतं. असं म्हणून आत आला. बायको शर्टाला बटणं लावते, तोपर्यंत पॅन्ट घालाय म्हणून पॅन्ट घालायला गेला तर पॅन्टला बटणं कुठं आहेत. आईला म्हणलं आई अगं माझ्या पॅन्टची बटणं काय झाली. आई म्हणली अरे सदा घरात बटणं आहे ती म्हणून पॅन्टची काढली आणि शर्टाला लावली. अगं मग मी पॅन्ट घालू कशी. पिंडीच्या पोत्याला सुतळे एक म्हणले बांध, कोण आता बघतोय. सदानं कशी तर पॅन्ट बांधली आणि गावात आला तर नाग्या नटून थटून उभा राहिला होता. नाग्या म्हणलं बायको संग बोललास का. सदा म्हणला मलाच कळ ना कसं बोलायचं. 2 महिने झाले बायको संग साधं बोलायलाच येईना. नाग्या म्हणला माझं लग्न होईना, तुझं होऊन काय उपयोग नाही. आपण लग्न झालेल्याला विचारूया की बायको संग कसं बोलायचं असतं. 10 मिनिटं थांबली. 10 मिनिटांना आण्या खविसायला म्हणली अनिलराव तुम्ही बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला आम्हाला सविस्तर सांगता का. आण्या खवीस म्हणला मी बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोललो तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो, पण मला आधी सांगा कुणाच्या बायको संग. अरे म्हणले की तुझ्या बायको संग, गावाच्या बायकाचं नाही विचारत. अरा 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 कशाला म्हणला तो डागाळ्याला भुतकाळा काढताय. म्हणला का. म्हणला लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं समज मी मेलो तर तुझं कसं होईल. तर मला म्हणली मी खुळी होईल आणि जिंजे एसकटून सगळ्या गावभर फिरीन. आता कुठल्या बी नवऱ्याला बरं वाटेल की हो. म्हणून म्हटलं तू खरंच खोळी होशील. तर मला म्हणली नक्की टक्की मी खोळी होईन. म्हणजे तू दुसरं लग्न करणार नाहीस. तर तस काय नाही म्हणली, खोळी काय बी करू शकते, खोळीची काय गॅरंटी म्हटली. अरा 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 गावात एक माझ्यासारखं कथा कविता करणार होत आणि अचरमीज त्याचं लग्न झालं. त्याला गावात हुडाकला. ती गावात गावतय मी. ती रानात आंब्याच्या झाडावर वहीन पेन घेऊन बसलं होतं आणि पोपटाकडे एकटक बघत होतं आणि चिमणीव कविता लिहित होत. गेले म्हणले नमस्ते कविवर्य. म्हणला वर कशाला, मीच खाली येतो. पहाडाचा आंबा पडावा तरी खाली पडलं तरी 2 कविता आणि 3 कथा सांगितली. म्हणली साहित्यिक माशे तुम्ही तुमच्या बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का. आर 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 म्हणला त्यासाठी तर रानात येऊन राहील. म्हणला का. म्हणला लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं इथून पुढे मी कविता सोडली. तिला वाटलं मी कुठल्या मुलगीचंच नाव घेत. ती मला म्हणली आता तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय तर मग मी बी माहेरला गेल्यावर पक्याला हेच सांगणार आहे. नाग्या म्हणला आता तुझं तूच काय करायचं आहे ते कर. सदा म्हणला काय नाही, मी आता मारुतीला नवासच बोलणार आहे. बायकोची माझी भेट घडवून आण, तुला 5 नारळाचं तोरण बांध. नाग्या म्हणला खुळा आहेस का काय. स्वतःच्या शिफ्टीला आग लावून गावाच्या बायका भेटवायच त्यानं मागच बंद केलंय. आता तुझं तूच काय तर करायला लागेल. म्हणला काय करू सांग. म्हणला एक आयडिया आहे. म्हणला काय. आय गावाला घाली वाणी निवांत बायको संग बोलत बस. सदा म्हणला गाव गावाला जाईल पण आय गावाला जाणार नाही. म्हणलं मी कशाला एवढं पिक्चर बघतो नाटकं बघतो, तुझ्या आईला गावाला घालवायची अवघड आहे. म्हणला संध्याकाळी 6ला जातो आणि तुझ्या आईला गावाला घाली होती. 6 वाजता गेला. सदाची आई हुमऱ्यावर बसली होती. पाया पडला ना म्हणला नमस्कार करतो काकू. सदाची आई म्हणली नाग्या
सदाचं लग्न झाल्यापासून इकडे फिरकायचाच बंद झालास. नाग्या म्हणला काकू महात्मा गांधीजींनी म्हणलंय दोस्ताचं लग्न झालं की पुन्हा त्याच्या घराकडे फिरकायचं नाही. सदाची आई म्हणली गांधीजींनी ही बी म्हणलंय. म्हणलं तुला खरं सांगू का, मीच म्हटलंय, पण या देशात गांधीजींनी म्हटलंय म्हटल्याशिवाय कोणाला खरंच वाटत नाही. म्हटलं आम्ही काय म्हटलं महापुरुष आहे, आमच्या बाष्कळ बडबडीची सुभाषित व्हायला. म्हटलं नाग्याच्या डोक्यावर नाद फिरवत सदाची आई म्हणते नाग्या सदाचं लग्न झालं, आता तुझं लग्न झालं मग मी मराय मोकळी झाली. नाग्या म्हणला प्रयत्न चालू आहेत, तुला लय दिवस जगायला लावत नाही. म्हटलं पण खुडू कोंबडीगत घरात काय करतेस. म्हटलं ये जाय जरा गावाशिवाय फिरून. होय रे म्हणले लय दिवस झालं जाईन जाईन, पण ते पण हिम्मत आहे की माझ्याशिवाय धारच देत नाही. म्हणले काहीतरी प्रयत्न कर, मार्ग काढ. म्हणले हे काय आहे. म्हणले काय तू धार काढणार असेल तर मी जाते. नाही का म्हणलं काढतो. म्हणले अशी तशी काढाय नाही. म्हटलं मग तिला बाईची सवय साडी निसून काढायची. नाग्या उठला आणि म्हटलं तुला काय लाज शरम हाया काय दिल्या का, गड्यासारख्या गड्याला साडी नेसायला होतीस. म्हटलं तू एवढं पिक्चर बघतोयस, नाटकं बघतोयस, पुस्तकं वाचतोयस, साडी नेसलास तर बिघाडलो कुठं. म्हटलं ती बी खरंच आहे. कमल हसन स्त्रीची भूमिका केल्या, गोविंदानं केल्या, अमिताभ बच्चननं केल्या, बालगंधर्वांनी तर उभं आयुष्य साडीत घालवलं. आपण दोस्तासाठी नेसलो तर बिघाडलो कुठं. पण म्हटला नेसतो, पण तुझं बट्यार नेसणार ना, वहिनीचा शालू नेसणार. नेसायचं आहे तर जरा जीवाची हौस तर करून घेतो. म्हटलं झाले याला साडी नेसवली, पदूर घेतला, दिवस मावळा आल्याला पाया पडताना म्हणला नमस्कार करते आणि जीभ चावली. आईला म्हणला साडी जाम ताकद आहे. भाषेत सुद्धा बदल झाला आणि हातात डिचकी घेऊन अफसर आलेच्या धर्तीवर ठुमकत चालायला लागलं. मध्येच थांबलं, मागं वळून म्हणलं काकू म्हशीला रेडकाच सव नाही नो, नाही मला का असं तोंड घालायला लावशील. म्हटलं नाही म्हणले हो पड. ही जन्मात पहिल्यांदा साडी नेसलो होतो, दिवस मावळा आलेला, म्हशीच्या कासात हात गाठला, म्हशीनं अशी एक बॅग किक दिली, ही उचलून शेणात पडली. सदाच्या उडी मारली आणि घरात जाऊन कडे गाठली, दुसरी बॅग किक दुसऱ्या गालपांडाव. दिवस मावाळ्याला ही बाहेर आलं, हाताचं साडीचा हौदाव शेण काढायला लागलं वाकून. तेवढ्यात सदा आलं. सदान बघितलं तर घरासदार बंद. ही ह्याच्या बायकोची साडी नेसलंय. अंधार पाठ मोराय, वाकून हाताचं साडीचं शान काढतय. आईला म्हणला नाग्यानं जोरात काम केलं, आई गावाला गेली. आता म्हणला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली, ही जी जरा गंमतच करूया. म्हणून दबक्या पावलानं आलं, वाकलेल्या नाग्याच्या पाठीवर हात टाकला. नाग्याला वाटलं मसच सुटली आणि हौदाच्या पलीकडे उडी मारून पळाला. सदा म्हणला आईला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली, तुम्ही खुळ्यागत पळाय का लागल्या. म्हणून सदा त्याच्या मागं पळायला लागला. नाग्या गुडघ्याच्या वर साडी घेऊन पळत होत. आईला म्हणला जातीला लोडणा तर घालायचा का नाही. म्हटलं अहो वारा पिऊन उंडारणाऱ्या वासराचा कासरा धरावा, तसं पळणाऱ्या नाग्याचा पदूर धरला. नाग्या गरा 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 फिरलं, साडी तिथंच टाकून पळाली. सदाच्या ध्यानात सुद्धा नव्हतं साडीच्या आत नाग्या असं, आणि नाग्याच्या मनात सुद्धा नव्हतं आपलं चौकात वस्त्रहरण होईल. सदानं वळाकलं, 2 घास खाल्लं, वळकटी घेतली, देवळात आला. श्यामू बंडगर, गोनू आबा, रघु आपाशी सगळेजण बसलेली. आला, अंतरून टाकलं, बसला. तेवढ्यात नाग्या आला. नाग्याच तोंड असलं सुज. हनुमान कोण नेमका ओळखत नव्हता. सदाकडे हा बघितलं, इकडे केलं, मारुतीकडे बघितलं, हा केलं, नेमका दिवा लावला होता, त्याच्या खाली बसला, भूतागत दिसत होत. श्यामू बंडगर म्हणला तोंडाला काय झालंय रे. नाग्या म्हणला मोह चावलंय. तसं सदा हसलं. सदा हसल्या म्हणला तुला लाज वाटते कारण तू बायको संग बोलावं म्हणून आम्ही प्रयत्न करतो, तो आम्हाला हसतोयस. श्यामू बंडगर म्हणला हे बायको संग अजून बोलला नाही. नाग्या म्हणला सगळ्या गावाला माहित आहे, तुम्हाला माहित नाही. श्यामू बंडगर म्हणला बायको संग आयुष्यभर वरमान करून बोलायचं असलं तर काय केलं पाहिजे. नाग्या म्हणला आयुष्यभर बायको संग वरमान करून बोलायचं असलं तर बायको किमान आपल्यापेक्षा एका फुटानं उंची पाहिजे. श्यामू बंडगर म्हणला चोख आपला अनुभव आहे. लग्न झाल्या बायकोच्या कानाखाली आवाज काढायचा आपला अनुभव आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन आपला अनुभव आहे.
नाग्या म्हणलं आपला अनुभव आहे म्हणताय, मग तुम्ही का देवळात झोपताय? म्हणला अनुभव आपला आहे, पण मार खाणारी पार्टी आपणच आहे म्हटलं. नाग्या म्हणलं काय पिक्चर बघता का नाही? द्यायची बायको नदीत ढकलून आणि मगरीनं खाल्ली म्हणायच. शासन 2 लाख रुपये देते, 2 लाख. श्यामू बंडकर म्हणला काय उपयोग नाही, जात मगरीला खाऊन येईल आणि शासनालाच मला 5-50 हजार द्यायला लागतील म्हटलं. नाग्या म्हणलं एवढे खतरनाक बायको आहे काय? श्यामू बंडकर म्हणला खतरनाक, बुमराचा बाउन्सर चुकवा येईल, पण जातीचं लाटणं अंड्याच्या उलट्या ट्रेगत नुसतं टेंगाळच लागते ती म्हटलं. सदा म्हणलं प्रत्येक गोष्टीत हसणं, प्रत्येक गोष्टीत विनोद. अरे ज्याला राहायला 2 खोल्याचं घर नाही त्याच्या व्यथा तुम्हाला कधी समजणार? जो आपल्या बायकोशी 2 शब्द बोलू शकत नाही त्याच्या वेदना तुम्हाला कधी समजणार? असं म्हणून बाहेर गेला आणि कट्ट्यावर बसला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. त्याच्या खांद्यावरती हात पडला, वर बघितलं तर नाग्या होता. नाग्या म्हणला सदा, अरे तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग आम्ही हसण्यावर घेतोय म्हणून तुला दुःख होणं साहजिक आहे, पण हे हसणं निवळ वरवरचं, वास्तव खूप वेगळं आहे. अरे समाज प्रबोधनाच्या गप्पा मारणार लोक जेव्हा एअर कंडिशन मध्ये बसून गरिबीची व्याख्या करू लागतात, आपले बंगले टुमदार बांधून दुसऱ्याच्या दारिद्र्याचा बाजार मांडतात, मंदिर मस्जिद चर्चला लाखो रुपयाच्या देणग्या देऊन व्याख्यानमालेकडे आणि गरिबाच्या झोपडीकडे तुच्छतेने पाहतात, त्यावेळेला सामान्याला पोट धरून हसण्यापलीकडे काय करता येऊ शकतं? हे हसणं म्हणजे गरिबाला अधिक गरीब करू पाहणाऱ्या व्यवस्थेला नाकारणं आणि आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलापेक्षा आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या सदाला स्वीकारणं. तुझ्या वेदनेवर घातलेली फुंकर म्हणजे विनोद आहे. दोघांनी एकमेकाला कडकडून मिट्या मारल्या आणि पाणावलेल्या डोळ्यांना दोघांचा चेहरा स्पष्ट दिसलं आणि सदा आपल्या घराकडे झोपायला निघाला. सदाच्या बायकोनं रोजच्या प्रमाणे जेवणावरली आणि उशाला दिवा घेऊन अंतरुणावर पडली. दिव्याच्या उजेडात ती अधिकच देखणी दिसत होती. तिला सदाची याद आली. इतक्या दार वाजलं, टकटक. तिने कयास केला आपला धनीच असला पाहिजे. ती उठणार होती इतक्यात सासून कुस बदलली. सासू म्हणली कोण आहे? सदा ग बाहेरनं कचरता आवाज आला. ती म्हणली पोरी बघ लेकराला पाणी पाहिजे असेल. ती उठली, तिने तांबे हातात घेतला, वर फुलपात्र ठेवलं, बंद दरवाजाजवळ गेली, थरथरच्या हाताने कडी काढली. बाहेर सदा होता. पाणी कचरत्या आवाजात तो म्हणाला हे घ्या. ती लाजली. तो काहीतरी बोलणार होता. इतक्यात सासून कुस बदलली. उद्या शेताव ये जेवण घेऊन असं म्हणून तो निघून गेला. ती आत आली, अंतरुणाला पाठ टेकली. या अगोदर ती शेतावर गेली होती, पण तेव्हा ती वल्या हळदीची होती. उद्या ती एकटी जाणार होती, आपल्या पतीला भेटणार होती, धन्याला भेटणार होती, ज्याच्यासाठी ती अधीर झाली होती त्या कारभाऱ्याला भेटणार होती, त्याच्याशी गोड गोड बोलणार होती, त्याला 2 घास खाऊ घालणार होती, त्याचं तोंड गोड करणार होती. या विचारानं ती लाजली. तिनं दिवा मालवला आणि अंधाराच्या हवाली झाली. रोजच्या पेक्षा लवकर सदानं हळी दिली. आयो मी शेतावर जातोय, तिला जेवण घेऊन लावून दे. सदाची आई जागी झाली. सदा सदा म्हणून हाका मारल्या, पण सदा केव्हाच निघून गेला होता. तिनं सोनाला विचारलं काय म्हणत होता ग? तिनं सांगितलं शेताव काम आहे म्हणून गेलेत, मला जेवण घेऊन यायला सांगितलंय. सदाची आई उठून बसली आणि म्हणली अगं तू नवीनवर एकटी दुकटी कशी जाणार? मीच जाते. तिनं गुमान स्वयंपाकाला हात घातला. परत अंगठ्या धरून पीठ कालवू लागली. निखाऱ्याच्या उजेडात ती अधिकच देखणी दिसत होती, पण तिचं चित जेवणावर नव्हतंच. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं. शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणली आत्या मीच जाते, मला वाट बी माहिती आहे. बरं बया जा. असं म्हणताच ती उठून जायला निघाली. इतक्यात सासू म्हणली हा बघ. सशाच्या काळजानं तिनं मागं बघितलं. सासू म्हणली ऊन मी म्हणतंय आणि कालपासून आभाळ बी निघायला लागलाय. आलाच पाऊस तर घडीभर थांब तिथं. बर म्हणून ती घराबाहेर पडली. आता ती गावच्या रस्त्यानं चालू लागली. गावातल्या बायका तिला जवळ बोलवू लागल्या, तिच्या रूपाचं कौतुक करू लागल्या. 1-2 बायकांचं राबतं हात तिच्या गालावरून फिरलं, पण तिचं लक्ष तिकडं नव्हतंच. तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं. ती चालत 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 पांदीजवळ आली. पांदीतनं वर आली. मेहनती करून वावरं तयार होती. पहिल्या पावसाची ओढ त्या शेतसरलाई लागली होती. इतक्यात पळत्या ढगाची सावली तिच्या अंगावर पडली. विस्कटलेले केस सावरी तिनं वर पाहिलं. गोवर्धन उचलणाऱ्या गवळ्याच्या सावळ्या पोरागत ते काळं ढग आपल्याकडे बघून हसतंय असं तिला वाटलं. ती पुन्हा पुढे चालू लागली. ती चालत चालत पुढे आली. सरी सोडलेल्या वावरात बायका लगबगीने काहीतरी टोकत होत्या. सकूची देखणी सून पाहताच वाकल्या बायका कमरला हात लावून उभ्या राहिल्या. आणि तू शेताव कशी म्हणून विचारलं. तिनं सांगितलं यांचं जेवण घेऊन आल्या. त्या बायकाने वर बघितलं.
निळं आकाश आता काळा आबाळ होऊ लागलं होतं. आज पाऊस येणार हे त्या बायकांनी ओळखलं. त्या गालात हसल्या. ती पुन्हा पुढे चालू लागली. ती चालत चालत शेताजवळ आली. तिला पाहताच सदाने सपराची वाट धरली. सदा सपरात शिरताना बघितला आणि ती थबकली. तिचे पाय जड झाले, कसा कोरडा पडला. तापल्या जमिनीशी एकरूप होऊन ती आता शिलकेने चालू लागली. आता आबाळ गच्च भरून आलं होतं. आता नाही तर कधीच नाही या वेड्या आवेगानं ते काळं ढग टिचून भरलं होतं. सुकल्या ओठावरनं जीभ फिरवत ती सपरात शिरली. तिचा पती उभा होता, धनी उभा होता, ज्याला भेटायला ती अधीर झाली होती तो कारभारी उभा होता. इतक्यात वाऱ्यानं उन्हाळ गती घेतली आणि पावसाची पहिली सर घेऊन तो सपरात शिरला. ती अंगी शहारली, पदर सावरायचा विसरली. वारात येऊ नये म्हणून त्यानं दार लावलं आणि आता पावसाचा संयम सुटला. धरतीला भेटायला सनाट्यानं धावला. भरून आलेला आभाळ बरसून बरसून मोकळं होत होत. पाऊस पडत होता, जमीन भिजत होती. सृष्टी धर्माला निसर्ग साथीनं जागला होता. रपरपणारा पाऊस अंगावर घेऊन झाड तृप्त झालं. पाखराने अंग जाडली, कोकराने ओंडक्यावर उड्या घेतल्या. ओलीत सपार त्या शिवारात अंग नितळत उभं होतं. भिजलं दार तिनं अदबीनं उघडलं आणि दवात भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखी खालीमान घालून ती घराच्या दिशेनं चालू लागली. तिच्या मनाचं हलकं फुलकं पीच झालं होतं. ती धन्य झाली होती. तिच्या पतीचं प्रेम तिला उमजलं होतं. एका कळीचं आज फुल झालं होतं. ओला वारा तिच्या अंगावरून गेला आणि सुगंधित झाला. निसर्गाशी एकरूप होऊन ती अंगी सुखावली होती. ती नांदती होतीच, आज जाणती ही झाली. तो नांदती होतीच, आज जाणती.